पुढे मग कर्ज होतं, कोणीतरी येत होतं, शोधत होतं, काहीतरी उलटसुलट बोलायचं. एकदा कोणीतरी बऱ्याचशा शिव्या घातल्या दुकानामध्ये सगळ्यांसमोर, की पैसे घेता देत नाहीत किंवा मोठेवर असं काही झालं ते. सो फार फ्रस्ट्रेशन आलं. म्हणजे असं वाटलं की काय उपयोगच नाही आपल्या जीवनाचा. आणि हातपाय किंवा काय म्हणतो आपण, खूप मार्ग चाचपडत होतो की पैसे कमवायचे आहेत, लोकांचं कर्ज फेडायचं आहे, पण ते काही सापडत नव्हतं. आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी असा निर्णय घेतला की जगून काय उपयोग नाही आहे, सो आत्महत्या करावी. मी पिंपरी स्टेशनला गेलो, मला माहीत नाही मी तिथे किती वेळ बसलो होतो. ट्रेन येत होती, ट्रेन जात होती, मी असा विचार करतो पुढच्या ट्रेनच्या समोर उडी मारूया, मरायचं तर गडबड तरी काय करायची. आय वॉज लिटरली क्राईंग. कळत नव्हतं नक्की काय केलं पाहिजे. पण तिथं मला एक गोष्ट रिअलाइज झाली की जगण्यापेक्षा मरायला खूप मोठी हिंमत लागते, मरायला खूप मोठी ताकद लागते. बाहेर पडल्यानंतर गमवण्यासारखं काही नव्हतं, इज्जतही नव्हती, पैसेही नव्हते आणि काहीच नव्हतं सोसायटीमध्ये. सो आता म्हटलं कमवूयात. आता म्हटलं चांगला किंवा वाईट मार्ग विचार करायचा नाही, फक्त पैसे कमवायचे.